आव्हाड साहेब अगदी थोडक्यात रिप्लायसाठी थोडक्यात अध्यक्ष महोदय मी एक आठवण करून दे. आमचा पण वेळ देऊन टाका. एक मिनिट आपल्याला एक आठवण करून दे. आपण मांडा प्लीज ऐका ऐका सहकार्य करा. ऐका हो ऐकून तर घ्या. 2009 ते 2014 एक अध्यक्ष तिथे बसायचे आणि इथे विरोधी पक्षनेते खडसे होते. त्यांच्या मागे बसायचे देवेंद्र फडणवीसजी. हे दोघं मिळून 3 तास बोलायचे. तपासून बघा तपासून बघा. आजची गोष्ट वेगळी आहे. आपण रोज सहकार्य करा. म्हणजे आम्ही हे बघितलंय ते दोघं ज्या ज्या वेळेस उभे राहायचे त्यांना संधी दिली जायची. ते अध्यक्ष लिबरल होते. ते अध्यक्ष सभागृहाचा सन्मान रिप्लाय घ्यायचा आहे आपल्याला. पुन्हा पुढची चर्चा सुरू करायची आहे. आणि सुरू करायची म्हणजे आम्ही बोलायचंच नाही का? तेच म्हणताय. बोला सुरू करा. आम्ही बोलायचंच नाही का? तुम्ही आता सगळ्यांना म्हणजे यांना पण बंदी घालणार. 10 मिनिटात बोला. बोला सुरू करा. असं नाही चालणार. अध्यक्ष महोदय विरोध अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलायला आम्ही उभा राहिलेलो आहे. अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती ही चिंतेची बाब आहे. या महाराष्ट्रामध्ये कधीही दंगली घडू शकतात असं वातावरण तयार केलं जातंय. अध्यक्ष हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. जर गावागावात दंगली पेटल्या तर फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र हा उद्ध्वस्त होईल. अध्यक्ष महोदय याच्यावर गांभीर्याने विचार करायला हवा की विधिमंडळाचे सदस्य जे मंत्रिमंडळात आहेत यांनी कितपर्यंत ताणावं त्याला मर्यादा ठेवा. आणि जरांगेंचे तुम्ही चर्चा करता. ते महाजन साहेब जाऊन त्यांना भेटतात. त्यांनाही सांगा की जरा आवर्त घ्या. ते बोलतात म्हणून हे बोलणार, हे बोलतात म्हणून ते बोलणार. काय चालू आहे? हे स्टेट स्पॉन्सर्ड आहे का अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात की दोघांनाही राज्य सरकारच चालवतंय अशी चर्चा सुरू आहे. आम्ही आरोप नाही करत पण चर्चा स्पष्ट आहे की महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवायची जेणेकरून मतदानामध्ये फरक पडेल आणि आपलं राज्य पुन्हा येईल. हे राज्य आणताना तुम्ही काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कसे 2 पक्ष फोडले हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अध्यक्ष मध्ये पद्धत आहे. लोकशाहीची हत्या करून पक्ष फोडून राज्य व्यवस्था चालवायची नसते. अध्यक्ष महोदय आज वरती लोकशाही 152 खासदार बाहेर आहेत. इथे तुम्ही आम्हाला बोलू देत नाही. अध्यक्ष महोदय लोकशाही टिकणार आहे की नाही हा प्रश्न आहे की नाही? अध्यक्ष महोदय निधी मिळाला नाही पण अध्यक्ष मोदी का निधी मिळाला नाही? तोंडावर सांगितलं जातं माझ्या इथे 450 कोटी दिलेत बघ आमच्यात या देतो. काय पद्धत आहे? लोकशाही टिकवायची असेल तर समोरच्याला सांभाळून घेण्याची पद्धत आपली आहे. साहेब मी एक उदाहरण देतो. ज्या दिवशी राजीव गांधींना समजलं की अटल बिहारी वाजपेयींना त्रास होतोय आणि त्यांचं ऑपरेशन अमेरिकेत केलं पाहिजे तेव्हा एक मंडळ चाललं होतं अमेरिकेला. त्याचं प्रमुख अटल बिहारी वाजपेयींना केलं. त्यांना स्वखर्चाने अमेरिकेला पाठवलं. तेव्हा हे करताना राजीव गांधींनी यांना विचारलं अटल बिहारींना. अटल बिहारींनी सांगितलं माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. हे ऐकून राजीव गांधींनी अटल बिहारी वाजपेयींना USA ला पाठवलं आणि USA मधला सगळा त्यांच्या औषधोपचाराचा खर्चही राजीव गांधींनी गव्हर्नमेंट मधनं दिला. ही लोकशाही. पण विरोधकांना संपूर्णच टाकायचे, चिरडूनच टाकायचे, त्यांचा निधी अडवायचा, धमक्या द्यायच्या. हे काय बरोबर आहे? आमच्या मतदारसंघांमध्ये आश्वासन द्यायचं प्रत्येकाला तुला 5 कोटी देईन, तुला 10 कोटी देईन, हरकत नाही. म्हणजे जर तुम्ही राज्य व्यवस्था अपोजिशनला संपवण्यासाठी पैशाचा वापर करून आमदार पाडणार असेल ठीक आहे. ही आम्हाला पाडण्याची सोय व्यवस्था करताय.
पण आम्ही 15-15 वर्ष कामं केली आहेत. अध्यक्ष महोदय, आज जयंत पाटील बोलले शाळेंबद्दल. अध्यक्ष महोदय, शिक्षकांची भरती झालीच नाही, शाळा बंद झाल्यात. गावागावातली पुरं दप्तर पाठीवर घेतात आणि शाळेत जातात, शिक्षकच नाही. अध्यक्ष महोदय, 288 आमदार बसलेले आहेत. आपला एक तरी पोरगा जाईल का बिन शिक्षकांच्या शाळेत? आपण टाकू त्याला? म्हणजे गरिबांची इतकी चेष्टा करायची. समूह योजना आणणार, 5 शाळा बंद करणार आणि 1 शाळा करणार. साहेब, किती मैल चालायचो गरिबाच्या पोरांनी? गरिबाची चेष्टा करता का तुम्ही? महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये आपण शिक्षण वाढवलं पाहिजे, हे घाटगे महाराजांनी सांगितलं होतं. इथल्या सगळ्या समाज सुधारकांनी शिक्षण झालंच पाहिजे अशी व्यवस्था करा असं सांगितलं होतं. तुम्ही व्यवस्था मोडकळीस आणताय. शाळेचं खाजगीकरण ही कुठली नवीन व्यवस्था? एज्युकेशन इज द ऑब्लिगेटरी ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं. अध्यक्ष महोदय, त्याच्याकडे कोण लक्ष देणार? ड्रग्सचा बाजार, साहेब, एमडीचे कारखाने जेवढे महाराष्ट्रात आहेत तेवढे भारतात कुठे नाही. अध्यक्ष, मेथेड्रेननी एक पिढी बर्बाद होईल. एक पिढी बर्बाद नाही होणार, कारण तुम्ही महाराष्ट्र बर्बाद. अध्यक्ष महोदय, एमपीएससी परीक्षा जाहीर करायचा, तारखा पुढे रखवायच्या. पुण्यामध्ये मोर्चे किती निघाले? आपलं एमपीएससीच्या कडे लक्षच नाहीये. सरकारने काहीतरी गांभीर्याने घ्यावं. अध्यक्ष महोदय, गरीब शेतकऱ्याची पोरं गावातनं शिकून पुण्यात येतात. पुण्यात 12-12 तास अभ्यास करतात, उपाशी तापाशी झोपतात. का? तर आम्हाला एमपीएससी मध्ये नोकऱ्या मिळतील, आम्हाला नोकरी मिळेल. आपण 2-2 वर्ष काहीच करत नाही, निकालच लावत नाही आणि त्यांची एक्झामिनेशन फी वाढवली. खरं तर सरकारची जबाबदारी आहे की एमपीएससी देणारा मुलगा हा श्रीमंत घरातला नसतो. एमपीएससी देणारा मुलगा हा नेहमी शेतकरी कुटुंबातला असतो, त्याची आर्थिक व्यवस्था नसते. अध्यक्ष महोदय, अशा जीवांची आपण अशी जीव घेण्याची पद्धत आहे? अध्यक्ष महोदय, तिथनच शिकून ते प्रोफेशनल होतात, तिथनच शिकून ते डॉक्टरेट घेतात. अध्यक्ष महोदय, अशा पद्धती आपण बद्ध करणार का? अध्यक्ष महोदय, आता भ्रष्टाचाराचं ते हे बोललेच की द्या काम 20% घ्या, 20%वर आला.